कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रहित जपानी व्यवस्थापनाचे मुख्य स्तंभ, माडखोलकर महाविद्यालयात जापनीज व्यवस्थापन पद्धतीची महानता मार्गदर्शन, मानवतावादावर आधारित जपानचे मॉडेल जगासाठी प्रेरणादायी. दुसऱ्या महायुद्धानंतर राखेतून पुन्हा उभारी घेत आज औद्योगिक, तांत्रिक आणि मानवी विकासात जगाचं नेतृत्व करणाऱ्या जपानच्या व्यवस्थापन तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे कर्तव्यावरील पराकोटीची निष्ठा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान, असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर S.B. चौगुले यांनी केलं. र.भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागात आयोजित जॅपनीज व्यवस्थापन पद्धतीची महानता या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.D. गोरल होते. डॉक्टर चौगुले म्हणाले की पाश्चिमात्य देशांनी औद्योगिक क्रांतीनंतर विविध व्यवस्थापन पद्धती स्वीकारल्या, परंतु त्यात मानव कल्याणाचा केंद्रबिंदू हरवला. जपानी व्यवस्थापन मात्र मानवतावाद, पारदर्शकता आणि राष्ट्रहित या 3 मूल्यांवर आधारलेलं आहे. उद्योगांचं हित, कर्मचाऱ्यांचं हित आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाचं हित या 3 स्तंभांवर जपाननं जगात अविरोध स्थान मिळवलं. नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि संकटांचा सामना करत सातत्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानातील प्रगती आणि प्रामाणिक काम संस्कृतीच्या जोरावर जपाननं असामान्य उभारी घेतली आहे. अनेक देश जपानी मॉडेलचं अनुकरण करत असून भारतासाठीही ही तत्वप्रणाली मार्गदर्शक ठरू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर S.D. गोरल यांनी मानवी संसाधन व्यवस्थापनावर आधारित जपानी मॉडेलनं उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेला सक्षम आर्थिक महासत्ता बनवल्याचा उल्लेख केला. अणुबॉम्ब हल्ल्यापासून ते अलीकडील सुनामीपर्यंत प्रत्येक संकटातून जपान अधिक समर्थपणे उभा राहिलाय. हा जगासाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर T.A. कांबळे यांनी केलं, तर आभार डॉक्टर नंदकुमार मासाळ यांनी मानले. वाणिज्य विभागातील विद्यार्थी या मार्गदर्शन उपक्रमाला उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.